माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन. हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करत आज युवा सेनेने ठाणे येथील आनंद आश्रम येथे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधानं करत असतील तर त्याची आम्ही तीव्र निषेध करतो. राज्यभरात युवा सेनाकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी पूर्वेश सरनाईक यांनी केली आहे. तसेच देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री श्री अमित शहा यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येणाऱ्या काळात अशा हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत चुकीची वक्तव्य केली तर आम्ही निश्चितच त्याचा निषेध व्यक्त करू. भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान आहे. त्याला कोणी ठेच पोहोचवत असेल तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही अशा भावना पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या. यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, कोपरी पाचपाकडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने, जिल्हा समन्वयक अर्जुन धाबी, पालघर जिल्हा निरीक्षक नील पांडे, युवा सेनेचे सिद्धेश अभंगे, पूजा लोंढे, श्रद्धा दुबे, अशफाक चौधरी, विकेश भोईर, निखिल वाडेकर, ठाणे शहरातील युवा सैनिक व युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपशब्द वापरणारे महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधात आज या ठिकाणी युवा सेना हे इथे आंदोलन करते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा पूर्वीचा असलेला मतदारसंघ कराड असेल, त्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि उर्वरित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या विरोधात आज युवा सेनेच्या वतीनं निषेध आम्ही करतोय. आज राज्याचे मुख्यमंत्री पद ज्यांनी स्वीकारलं होतं असे पृथ्वीराज चव्हाण साहेब अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत, हे खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय खराब गोष्ट आहे. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि युवा सैनिक हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत. हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आज शिवसेना पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माला हे त्या ठिकाणी जागृत ठेवण्याचं कार्य हे शिवसेनेच्या वतीनं करत आहे. अशा वक्तव्याने महाराष्ट्राच्या संपूर्ण नागरिकांची, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं दिशाभूल करण्याचं काम हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच विरोधात आज या ठिकाणी ठाण्यामध्ये आम्ही हा आंदोलन केलेलं आहे. मी आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एवढंच सांगू इच्छितो की आमचं वय जरी छोटं असलं तरी आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी टीका करत असेल तर तो किती वयाने मोठा असून द्या किंवा वयाने छोटा असून द्या, त्या व्यक्तीच्या विरोधात शिवसेना आणि युवा सेना नेहमी ही आक्रमक राहील. हा आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं. हिंदुत्ववादी दहशतवाद असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सनातन दहशतवाद आणि अमित शहांवर देखील त्यांनी टीका केली. नाही, निश्चितपणे तुम्ही पाहत असाल की आता पावसाळी अधिवेशन जो दिल्लीला सुरू आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या आणि विरोधी पक्षाचे सर्व जे खासदार आहेत प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माबद्दल काहीतरी टीका करतोय. ऑपरेशन सिंदूरमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांच्या स्वागत करण्याच्या ऐवजी त्या निर्णयाच्या विरोधात लोकांची, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाची दिशाभूल करण्याचं काम हे काँग्रेसचे काही खासदार आणि विरोधी पक्षाचे खासदार करतायत. आम्हाला एवढंच आहे की आज देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं, गृहमंत्री म्हणून आदरणीय अमित शहा साहेबांचं आम्हाला सार्थ अभिमान आहे. या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत असलेला हा सरकार, त्याचसोबत आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या सरकारचं निश्चितपणे अतिशय चांगलं काम सुरू आहे. आणि अशा सगळ्या चांगल्या कामाच्या माध्यमातून जर विरोधी पक्ष देशाच्या जनतेची तर दिशाभूल करत असेल तर ते चुकीचं आहे. हिंदू धर्माबद्दल अपशब्द बोलण्याचा अधिकार फक्त हिंदूच नव्हे तर कुठल्याही धर्माबद्दल अपशब्द बोलण्याचा अधिकार कुठल्याही या देशाच्या जनतेला अधिकार नाही, हे आज या ठिकाणी मला सांगायचं.